जाधव यांचं नाव पुढे होतं. होय, संख्याबळाचं कुठले नियम नाही. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही, तिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते, त्यालाही विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे. त्याचं काही लपलं जात, त्यामुळे राजकारणातून संन्यास गेला नाना पटोले हे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे जे निवडून आले त्या निवडणूक त्या आधारावर हे करतात, म्हणून जनतेची भीती यांच्या मनात नाही, संसदीय पद्धतीची भीती यांच्या मनात नाही, संविधानाची भीती यांच्या मनात नाही, आणि म्हणून हे या पद्धतीनं वागतात आहेत. आणि हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला कलंकित करण्याचं पाप महायुतीचं सरकार करते आहे. अरे मी सांगितलं, महाराष्ट्रातली परंपरा रही, यांच्या विरोधी पक्षाचं 2 आमदार असताना सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे. त्यामुळे बेईमानीने निवडून आलेल्या लोकांनी या पद्धतीची भूमिका मांडू नये, आणि त्यांना ती मांडण्याचं त्यांची लायकी पण नाही. पुण्यातला जो प्रकार घडला, असं वाटतंय का? पुण्यामधला जो जमीन गैरव्यवहार प्रकरण घडला 1800 कोटींचा अमेडिया प्रकरणामध्ये, त्यामध्ये पार्थ अजित पवार हे नाव आहे, त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला चालढकल करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना पूर्ण गुजरात स्टाईलमध्ये किंवा पीएमओ स्टाईल त्यांच्या सोबत्यांना केव्हा कुळगटी करायची केव्हा नाही करायची त्यांच्या हातात त्यांनी सगळी चाबूक ठेवलेली आहे. या अमेडिया प्रकरणामध्ये अजित पवाराचाही आवाज बंद करण्यात आला, एकनाथ शिंदेचाही आवाज, श्रीकांत शिंदेचा एक मुद्दा काढून कचऱ्यावाला तो काढून त्यांनाही शांत करण्याचं काम झालं. त्यांच्या फायली तयार करून ठेवलेल्या आहेत, आणि या फायलीच्या आधारावर हा सगळा खेळ या सरकारचा चाललेला आहे, आणि हे महाराष्ट्र कसं विकता येते त्याच्यावर यांचा प्लॅन सुरू आहे. ज्या समितीची घोषणा या संदर्भात चौकशीसाठी करण्यात आली होती त्याला देखील मुदतवाढ मिळाली, परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार या दोघांपैकी कोणाचीही अजून चौकशी झालेली नाही. होणार पण नाही. आम्ही त्या दिवशी सांगितलं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षतेखाली कमिटी करा, म्हणजे तुम्हाला सगळं उघडकीस येईल, दूध का दूध पाणी का पाणी, पण ते करणार नाही. तुम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार ना, आता येणार सगळे विषय येणार, पण म्हणून तर हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. फक्त 1 आठवड्याचं अधिवेशन ठेवलेलं आहे. हेच विरोधी पक्षात होते तर 2 महिन्याचं अधिवेशन व्हावं अशा पद्धतीचं घोषणा करत होते. आता योगायोगानं नागपूरचेच मुख्यमंत्री आहेत, मग यांना इतक्या लवकर पळ काढायची गरज काय? आणि म्हणून हे सगळे मुद्दे निघू नये, यांचं सगळं जे यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत ते उघडकीस येऊ नये. शेतकऱ्यांची जी अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सोडलेलं आहे, हे सगळे प्रकार येऊ नये. बेरोजगारांची परिस्थिती, महागाई, आज रुपया रोज पडत चाललेला आहे, आणि त्याचे परिणाम सगळे महागाईवर होतात आहे, आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. हे सगळे प्रश्न आहेत, पण मुद्दामून हे सरकार इथून पळ काढण्यासाठी इथं आलेली आहे. फक्त आठवड्याभराचा फेरफटका मारायला इथं सरकार आली. अरे मी काय म्हटलं, सरकारने भूमिका स्पष्ट करावी, त्याच्यात सभापती देखो, ये सरकार जो है इनको वंदे मातरम और जय हिंद ये सब चीज़ों को ख़त्म करना है, और इसलिए उपराष्ट्रपति ने, क्योंकि वो राज्यसभा के सभापति होते, उन्हें शुरुआत में ही उस तरह का अपना एक फतवा निकाला कि यहाँ पे वंदे मातरम नहीं होगा, जय हिंद नहीं होगा, और इस तरह ये विवादित व्यवस्था बनाने का पाप